सो वेलकम एवरीवन। चलो स्टार्ट करेंगे आज का लेसन। यस्टरडे यस्टरडे वी हैव लर्नड इंडाइसेस एंड क्यूब रूट्स। ये चैप्टर हमने स्टार्ट किया था यस्टरडे, इंडाइसेस एंड क्यूब रूट्स, दिस वन। Okay, indices and cube roots. We have started this chapter, indices and cube roots. Now, okay, we have taken this practice at 3.1. Now today we are going to take practice at 3.2, and if possible next one also. Hmm. Chalo. Okay, guys. The meaning of numbers having index in the rational form m upon n. Okay, m upon n. See, the meaning of numbers having index in the form of m is to n, या फिर m upon n. See, this is what square of 8 is equal to 64. Cube root of 64 is 4. Cube root of 64 is 4. Okay, there, and the cube root of square of 8 is 4. See. See, लक्ष्य द्या, फिर से I'm repeating again. Cube root of 64 is 4, but cube root of square of 8 is 2. See, cube root of 8 is 2 and cube root of square of 8 is 4. ये आपको जब सॉल्व करेंगे तो आपको समझेगा, you'll understand it. See, I'm again repeating. See, these are the questions. ओके गाइस, पे अटेंशन, थोड़ा सा अलग लग रहा है आपको ये। नाउ व्हाट इज दिस? 8 रेज टू 2 अपॉन 3, दैट मींस स्क्वायर ऑफ 8 एंड उसका क्यूब रूट है। सो दिस कैन बी रिटर्न एज क्यूब रूट ऑफ स्क्वायर ऑफ 8. सी, क्यूब रूट ऑफ स्क्वायर ऑफ 8 असं वाचायचं त्याला. ओके, क्यूब रूट ऑफ स्क्वायर ऑफ 8. कल्पेश आलाय का कल्पेश? Similarly, this can also be read as square of cube of root 8. Square of cube root of 8. Square of cube root of 8. ठीक है, थोड़ा डिफिकल्ट लग रहा है, बट डोंट वरी, मैं आपको फिर और सिंप्लीफाई करके बताता हूँ उसको कैसे करना आपको. See. ओके, डायरेक्टली यहाँ पे आ जाएंगे हम. चलो, प्रॅक्टिस सेट 3.2. डायरेक्टली प्रॅक्टिस सेट 3 घेतो, म्हणजे तुम्हाला डायरेक्ट याच्यामध्ये आन्सर तुम्हाला समजते. थोड़ा इसको और मैं थोड़ा मैक्सिमाइज कर देता हूँ, सो यू विल बी एबल टू अंडरस्टँड इट क्लिअरली. आय होप सगळ्यांना आवाज माझा येतोय सगळ्यांना आवाज. एव्हरीबडी इज एबल टू हिअर मी वेल. नाउ क्वेश्चन नंबर 1, प्रॅक्टिस सेट 3.2. क्वेश्चन नंबर 1. You are given a number, say 225 raised to 3 upon 2. So in one power of the root. So see, cube of square root of 225. Cube of square root of 225. Similarly, रूट ऑफ द पावर कैसे करेंगे? उसका उल्टा करेंगे. उसका क्या करेंगे? उल्टा करेंगे. कैसे करेंगे? देखो, स्क्वायर रूट ऑफ क्यूब ऑफ 225. स्क्वायर रूट ऑफ क्यूब ऑफ 225. थोड़ा डिफिकल्ट लग रहा है, बट डोंट वरी. फिर से आपको रिपीट करता हूं मैं, तो आपको समझेगा. परत तुम्हाला समजून जाईल बघा. आता इथे बघा, नीट लक्ष द्या. Now what can we say here? Cube of square root of 225. Here we can say fourth power of fifth root of 45. Fourth power of fifth root of 45. कसं आणणार बघा, तुम्हाला सांगतो मी. फोर्थ पॉवर बघा, फोर्थ पॉवर ऑफ
fifth root of 45. Okay, fourth power of fifth root of 45. See, तुम्हाला डायरेक्ट आन्सर सांगतो. See this one. हे बघा, मग सांगितलं मी आता आन्सर, म्हणजे जो आन्सर होता ना, दिस इज द आन्सर. Fourth power of fifth root of 45. Fourth power of fifth root of 45. तो उसको हम ऐसा लिख सकते हैं. It can also be read as, उसको और कैसे read कर सकते हैं हम? फिफ्थ रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ 45. कैसे देखो, थोड़ा वेगळा आहे, समजून घ्या, समजून जाईल. सी फोर्थ यहाँ पे कैसे आएगा? स्क्वायर रूट ऑफ क्यूब ऑफ 225. तो यहाँ पे क्या आएगा? फोर्थ रूट ऑफ फिफ्थ पावर ऑफ 45 या फिर फिफ्थ पावर ऑफ इथे उलटा करायचं बघा. स्क्वायर रूट ऑफ क्यूब ऑफ 225, therefore फिफ्थ रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ 45. फिफ्थ रूट ऑफ फोर्थ पॉवर ऑफ 45. हे बघा, इथे आन्सर तुम्हाला परत सांगतो मी. मला टाइप करायचा वेळ लागेल म्हणून तुम्हाला डायरेक्टली आन्सर दाखवतो इथे मी. से फिफ्थ रूट ऑफ फोर्थ पावर, मैंने जो बोला ना वही यहाँ पे है. देखो, हम आंसर कॉपी नहीं कर रहे, वी आर ओनली रिपीटिंग द आंसर. फिफ्थ रूट ऑफ फोर्थ पावर ऑफ 45. फिफ्थ रूट ऑफ फोर्थ पावर ऑफ 45. गेटिंग? समझा? सिमिलरली और क्या क्या देखो आगे हम फिर से सब पढ़ेंगे. समजून घ्या, थोडा वेळ लागेल समजायला, कारण थोडंसं असं थोडं वेगळं वाटतं तुम्हाला याच्यामध्ये काही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. 81 कैसे कैसे लिखेंगे आप देखो. नन सिक्स रूट ऑफ 7, सॉरी सिक्स्थ पॉवर ऑफ सेवेंथ रूट ऑफ 81. इथे काय ना, सिक्स्थ रूट ऑफ सेवन पार्ट ऑफ सेवेंथ पॉवर ऑफ 81. आणि जर त्याचा उलट करायचं काय येणार? सेवेंथ रूट ऑफ, बघा काय ना तुम्हाला, सेवेंथ रूट ऑफ सिक्स्थ पावर ऑफ 81. फिर से आपको बताता हूँ मैं. सिर्फ टाइप करने के लिए आंसर थोड़ा समय लग रहा है, या फिर मैं टाइप भी कर सकता हूँ, डोंट वरी. तो यहाँ से कॉपी कर लो तो भी हो जाएगा आंसर आपका. ओके चलो. हियर सिक्स्थ पावर ऑफ सेवंथ रूट ऑफ 81 और सेवंथ रूट ऑफ सिक्स्थ पावर ऑफ 81 वही लिखा हमने. लेकिन देखो आता बघा, तुम्ही नीट बघा, आन्सर नीट बघितलं तुम्ही तर बघा इथे ही पॉवर 6 ची पॉवर होती, तर पॉवर आपण कुठे घेतले? 6 लाच घेतले. सेवंथ रूट होतं, सेवंथ रूट सेवंथला झालं, फक्त यांची अदला बदल केली आपण. बघा इथे बघा, सिक्स्थ पॉवर ऑफ सेवंथ रूट आणि सेवंथ रूट ऑफ सिक्स्थ पॉवर, बाकी काहीच नाही केलं याच्यामध्ये. फक्त आपण काय केलं? अदला बदल केली है, हमने सिर्फ उसको इंटरचेंज किया है. यहाँ पे देखो, से फोर्थ पावर ऑफ टेंथ रूट एंड टेंथ रूट ऑफ फोर्थ पावर वही लिखा हमने, सिर्फ उसका क्या किया? चेंज किया है. अरे तिला पकडा कोणतरी. सिमिलरली थर्ड वन देखो, थर्ड पावर ऑफ सेवेंथ रूट और यहाँ पे सेवेंथ रूट ऑफ थर्ड पावर. वर्ड सेम है, सिर्फ उसको इंटरचेंज किया. देखो थर्ड पावर पहले था, उसके बाद में लिया है. सेवन पावर बाद में था, उसको फर्स्ट लिया है. तो त्यात आपण फक्त इंटरचेंज केलं, बाकी सगळं तेच रहते. तो इसको प्रैक्टिस करो, वह एक दो बार लिखो तो आपको ये समझेगा अच्छे से. गेटिंग? समझला? आता बघा. देन क्वेश्चन नंबर 2. स्क्वेअर रूट ऑफ फिफ्थ पॉवर ऑफ 125. हे आपल्याला इंडायसी दाखवते, याचा आपण आन्सर दाखवू शकतो इथे. क्वेश्चन नंबर 2-1. क्वेश्चन नंबर 2-1. Guys, if you have any doubt, you can ask me. I'll give you some time to ask questions. कल्पेश आलस का? गुड. Who's not there? प्रगति नहीं है शायद. प्रगति और अंजलि भी नहीं है. अंजलि होती, प्रगति होती, कुठे गेल्या? यस, नेटवर्क इशू उनका बहुत है, दोनों का. चलो, लेट मी सेंड उनको. सर नेट आहे आहे मोबाईलला. ट्राय 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 करायचं. जस्ट अ मिनिट.
चलो guys, next back to the work. Okay, square root of fifth power of 121. लक्ष्य दिया. Square root of fifth power of 121. देखो तो 121 है ना, 121 है ना, तो इससे काय विचारलं आहे स्क्वेअर रूट ऑफ फिफ्थ पॉवर. मग कसं आहे ना, तुमचा रूट नीचे आएगा, पावर ऊपर आएगा. So this will be your answer. 121 raised to 5 upon 2. Second, cube of fourth root of 324. So 324 असं घ्यायचे. क्यूब ऑफ फोर्थ रूट. सो क्यूब ऑफ फोर्थ रूट तो क्यूब ऊपर आएगा, फोर्थ रूट आपका नीचे आएगा. So this is your answer of third, second. Third is fifth root of square of 264. तो थर्ड का आंसर मैं यहाँ पे लिखता हूँ. ये आपका 264 है, उसका स्क्वायर और उसका फिफ्थ रूट. रूट नीचे आता है और स्क्वायर ऊपर आता है, मतलब पावर ऊपर आता है. So this is 264. स्क्वायर है ना, स्क्वायर ऑफ 200, फिफ्थ रूट ऑफ स्क्वायर. सो फिफ्थ रूट ऑफ स्क्वायर मीन्स 2 ऊपर आएगा, 5 नीचे आएगा. लास्ट वन, क्यूब ऑफ क्यूब रूट ऑफ 3. तो ये 3 है, इसका क्यूब ऑफ क्यूब रूट तो 3/3 आएगा, 3/3. लेट्स चेक द आंसर्स. इसका आंसर हम चेक करेंगे कहाँ पे, देखो आंसर इसके नीचे आंसर्स है ना. लेट्स चेक द आंसर्स. देखो फर्स्ट का आंसर यहाँ पे देखो, दिस इज द आंसर ऑफ फर्स्ट 121 रेस टू 5/2. ये हमारा फर्स्ट का आंसर है, 121 5 रेस टू 2. सेकंड का आंसर हमारा है 324 रेस टू 3/4. देखो 324 रेस टू 3/4, ये सेकंड का आंसर है. थर्ड का आंसर है 264 रेस टू 2/5. ये देखो ये आपका आंसर है. ठीक है. सो क्या होता है कि वी डोंट हैव दैट मच टाइम टू, या फिर फोर्थ वाला देखो 3 रेस टू 3/3. देखो 3 रेस टू 3/3. सो आवर आंसर्स आर राइट. आपले जे आन्सर्स आहेत ना ते राईट आहे. येस गाईस, एनी सर डाउट? येस. मला परत सांगा ना. कल्पेश आलाय? हा कल्पेश आलाय का? ठीक आहे. कल्पेश एक काम कर ना बाळा, मी तुला काय? फोन करू का लेक्चर संपल्यावर? म्हणजे तुला एकट्याला सांगतो, कारण बाकी सगळे सेमी वाले इथे. चालेल? मी फोन करतो तुला ह्या नंबरवर. मग किती वाजता? लगेच लेक्चर संपल्यावर तुला फोन करतो 2 मिनिटात. हा हा करतो. बरं चल चल एक काम कर, चल परत सांगतो, लक्ष दे. चल तू पण लक्ष दे. चल कुठे आलो आपण सांगतो तुला. तुझं पुस्तक नाही ना आपल्याकडे मराठीचं, म्हणून प्रॉब्लेम. तुझ्याकडे पुस्तक आहे का कल्पेश? पुस्तक आहे का कल्पेश? कल्पेश. ओके गाइस, एनी डाउट टिल दिस? इसमें किसी को डाउट है क्या? डाउट नहीं तो ऐसे थंब दिखाओ कि यस ओके सर, गो अहेड. चलो नेक्स्ट. आई होप यू डोंट हैव. नो अभी देखो, लेट्स रिकॉल में क्या है देखो, दिस वन. Every positive number has 2 square roots. Every positive number has 2 square root. देखो square root of 16 is equal to 4, and square root of 16 is also equal to -4. Okay, is also equal to -4. Then square root of 0 is 0. Suppose if देखो 4 चा स्क्वेअर किती आहे 16 आहे, और -4 चा स्क्वेअर पण 16 आहे. So when we want to take a square root of 16 चा square root घ्यायचा, the answer can be -4 or it could also be 4. समझा? So ये आपको ध्यान में रखना है. सपोज मैं ऐसा लिखता हूँ आपको, इथे जसं लिहिलं 16. So square root of 16 is equal to plus -4. समजलं का? So whenever you are taking square root, one square root is positive and दूसरा काय तुमचं निगेटिव्ह आहे. समझा? और स्क्वायर रूट ऑफ 0 इज 0. ये ध्यान में रखना आपको. ये तुम्ही ऑलरेडी शिकलेला आहात लास्ट इयरला. चलो गाइस, अरे खूप पुढे आलो. हाँ चलो. थोड़ा डिफिकल्ट वाटेल तुम्हाला, बट ट्राय टू डू इट बाय योरसेल्फ. सो थोड़ा होणार नाही तुम्हाला डिफिकल्ट.
cube and cube root. Cube and cube root. Okay. No. You know very well what is cube. See, square is 2. So if a number is written 3 times and multiplied, then the product is called as cube. The product is called as CUB, cube of that number. So 6 into 6 into 6, that means cube of 6, that is 216. So 216 is the cube of 6. ये easy है, आपको पता है. Okay, now to find the cube of rational number cube हमको find out करना है. कैसे देखो, find the cube of 17. So 17 का cube 17 raised to 3, 17 into 17 into 17. इसका multiplication करो, multiply करा देला. What is the answer? 4,913. This is the answer of 17 cube. Now to find the value of cube of minus 6. So you have to take minus 6 into 3 times. Minus 6 into minus 6 into minus 6. नाव आता जो क्यूब आहे ना, क्यूब इज निगेटिव्ह. लक्षात ठेवा, निगेटिव्ह इंटीजर असेल, निगेटिव्ह नंबरचा क्यूब हा निगेटिव्ह असतो, एवढं लक्षात ठेवा. क्यूब ऑफ निगेटिव्ह नंबर इज निगेटिव्ह. सो हियर आन्सर इज 216, बट दॅट नंबर इज निगेटिव्ह, निगेटिव्ह 216. सिमिलरली क्यूब ऑफ minus 2 upon 5, cube of minus 2 upon 5 is you have to multiply numerator and you also have to multiply denominator. So 2 raised to 2 into 2, 4, 4 to the 8, here it is 8. Then 5 to 5 5 are 25, 25 5 are 125, and माइनस साइन आपका वैसे ही रहता है. माइनस साइन तुमचा तसंच रहता, लक्षात ठेवा, माइनस साइन तसंच रहतं. गेटिंग? फिर से रिपीट करता हूँ, और कुछ क्वेश्चन है देखो. Okay, here. Now what you need to do, बघा इथे लक्ष द्या. Find the cube of 1.2. You have to find the cube of 1.2. Now 1.2 how many times? 3 times. 1 2 3. किती वेळा घ्यायचं आहे आपल्याला? 3 वेळा घ्यायचं आहे. So 1.2 to 1.2 1.2 1.2. That means 12. 1 point बाजूला ठेवा. 12 into 12 कितना आता है? 144. 12 into 12 किती आले तुमचे? 144. Okay, 144. It is again multiplied by 12. It is again multiplied by 12. So you get 1728. 1728. आता काय करायचं? How the point is decided? You know very well. In the multiplication, after point, how many digits are there? 1, 2, 3. मैं इथे उलट यायचं. आपको यहाँ पे रिवर्स आना है. 1, 2, 3. So point कहाँ पे आएगा? यहाँ पे आएगा. See, in the answer, आपको point दिख रहा है आंसर में कहाँ पे? डेसिमल पॉइंट कुठे तुमचा? दशांश चिन्ह कुठे येतं? 1.728. 1.728. समजला? 1.728. Then similarly, if you have to find the cube of 0.02. So 0.02 है. Now cube of 2. 2 into 2 into 2 into 2. 2 to the 4, 4 to the 8. So answer is 8. But how many digits are there after point? See, 2, 2 plus 2, 4, 4 plus 2, 8. There are 8 digits. Sorry, 6 digits. 2 plus 2 plus 2. There are 6 digits. So 1, यहाँ पे देखो. 1, 2, 3, 4, 5, 6. 6 डिजिट के बाद आपको क्या देना है? रिवर्स में जाके 0 देना है, मतलब पॉइंट देना है, डेसिमल पॉइंट. सो ये आपको पहले एक्चुअली हो चुका है लास्ट ईयर. ये आपका रिपीटेशन है. यहाँ पे नहीं समझेगा तो फिर से वीडियो देखो, आपको ये फिर से समझ में आ जाएगा. ये रिपीट करना है आपको. गेटिंग? सो इन दिस वे वी कैन have the cubes of numbers. अभी क्यूब रूट निकालना है, उसका अपोजिट है. क्यूब रूट इज अपोजिट. क्यूब रूट इज अपोजिट. See, find the cube root of 216. You have to find the cube root of 216. You have to find out the cube root of 216. लक्ष्य द्यायचं. Find the cube root of 216. So first we have to find the prime factor. उसको क्या करना है? फॅक्टराइज करायचे, फॅक्टर काढायचे. तुम्हाला मी शिकवलेलं 6वी 7वीला आपल्याला झालेलं आहे फॅक्टरायझेशन. HCF झाला, LCM झाला, यू नो व्हेरी वेल. सो 216 क्या आएगा? 3 3 जा 9, 9 3 जा 27, 27 2 जा 100, 27 2 जा 54, 54 2 जा 108, 108 2 जा 216. बरोबर? हे फॅक्टर तुम्ही फॅक्टर वाढले
सो बघा आता फॅक्टर मध्ये तुम्ही नीट लक्ष द्या. 2 हॅज कम 3 टाइम्स, 3 हॅज कम 3 टाइम्स. 2 किती वेळा आलाय? 3 वेळा. बघा 1 2 3. 3 किती वेळा आलाय? 3 वेळा. 1 2 3. सो each factor 3 and 2 appears thrice. किती वेळा आला तो? 3 वेळा आला. Therefore when we take the square root of 216 can be written as 3 into 2, that is 6. 3 into 2, that is 6. हे बघा इथे. So cube root of 216 is equal to 6. That is cube root of 216 is 6. Okay. हे आता उद्या आपण जेव्हा सोडवणार ना तेव्हा तुम्हाला कळेल. आता मी पुढचा एक्सरसाइज नाही घेते. आय एम नॉट टेकिंग नेक्स्ट एक्सरसाइज. ओके. अगेन पुढे अजून तुम्हाला 2 उदाहरण दिले बघा. ती पण सांगून देतो म्हणजे आपल्याला बरं पडेल. टू फाइंड द क्यूब रूट ऑफ 1331. तुम्हाला घनमूळ काढायचं आहे. क्यूब रूट ऑफ 1331 मायनस 1331. बरोबर. सो 1331 निगेटिव्ह साइन साईडला ठेवा. 1331 चं क्यूब रूट येतं 11 11 11. दिस इज द फॅक्टर. सो 11 into 11 क्यूब. बट मायनस 1331 कॅन बी रिटर्न ॲज निगेटिव्ह आहे ना. निगेटिव्हचं स्क्वेअर रूट क्यूब रूट निगेटिव्ह येतं. सो मायनस 11 मायनस 11 मायनस 11. Therefore क्यूब रूट ऑफ मायनस 1331 इज इक्वल टू मायनस 11. सिमिलरली आपण इकडे जा. माइनस क्यूब रूट ऑफ 0.125. आता 0.125 है. सो इसको क्या किया हमने? पॉइंट निकाल दिया. पॉइंट नंतर 3 संख्या आहे. मग डिजिट मध्ये 3 संख्या घेतल्या डिनोमिनेटर मध्ये. सो 125 is cube of 5. 1000 is cube of 10. So answer is 0.5. Answer is 0.5. ओके. आन्सर आजचं थोडंसं डिफिकल्ट वाटतंय तुम्हाला पण यू जस्ट ट्राई इट एंड वॉच दिस वीडियो वंस तो आपको फिर से समझ में आ जाएगा. देन लास्ट सॉल्व एग्जांपल बघा. You have to find the cube root of 1728. We have to find the cube root of 1728. So 1728 factor काढा. 8 into 216. 216 means 2 into 2 into 2, 6 into 6 into 6. बरोबर. 6 6 are 36. 36 6 are 108. 108 2 are 216. 216 2 are जो भी है देखो ऐसा मल्टीप्लाई करो. सो व्हाट इज द आंसर? यहाँ पे आंसर आपका. एक ही तुम्हाला कळलं ना यहाँ पे फॅक्टर आ गया ना तो आपको यहाँ से ये तीनों में से एक या तिघातून एक 2 उचलायचा आहे आणि या तिघातून एक 6 उचलायचा आहे. बरोबर. सो 2 6 are 12. सो cube root of 178 is 12. Cube root of 178 is 12 and cube root of minus 1728 is minus 12. Getting? Guys, anybody has any doubt? किसी को कुछ डाउट है कि इसमें 3.3 हम कल सॉल्व करने वाले? बोला.